नमस्ते मित्रांनो, आपण अन्न पुरवठा विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि आपल्या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य की ही आयबीपीएस पॅटर्नवर आधारित प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जीकेच्या एकूण 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि ही आपली प्रश्नपत्रिका कितवी आहे तर जीकेची आपली पहिलीच प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. आजपासून आपण काय करणार, दररोज एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ओके. मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, चुकीचा पर्याय ओळखा. आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, चुकीचा पर्याय ओळखायला सांगितलं. आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेत किंवा 4 जोड्या दिल्यात आणि याच्यापैकी कोणता चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचे. ठीक आहे. मग पहिली जोडी काय दिली आपल्याला, सुनील गावस्कर लिटल मास्टर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथं काय सांगितलं आपल्याला, नाव दिलंय आणि त्याच्या समोर काय दिलं आपल्याला, त्यांच्या व्यक्तीचं टोपण नाव दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी काय दिली पहा, फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह. तिसरी जोडी काय दिली पहा, सरोजिनी नायडू फुलराणी. ही जोडी काय मित्रांनो, ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे. फुलराणी कुणाला म्हटलं जातं तर फुलराणी हे सायना नेहवालला म्हटलं जातं. फुलराणी कुणाला म्हटलं जातं, सायना नेहवालला. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन यांना काय म्हटलं जातं, मिल्कमॅन ऑफ इंडिया. म्हणजे भारताची जी दुग्ध क्रांती झाली आहे या दुग्ध क्रांतीचं जनक कोणाला म्हटलं जातं तर ते वर्गीस कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आता हे सोपं आहे, लिटल मास्टर कोणाला म्हटलं जातं तर हे सुनील गावस्कर यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे की मुंबईचा सिंह खालीलपैकी कोणाला म्हणतात, हा भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. मग मुंबईचा सिंह कुणाला म्हणतात तर ते फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जातं. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवा, फुलराणी कुणाला म्हणतात तर फुलराणी हे सायना नेहवालला म्हटलं जातं. ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. तर ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे तर ही बॅडमिंटन या खेळासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, आपण काय करतो, एका प्रश्नावरती 4 ते 5 प्रश्न कमीत कमी आपण या ठिकाणी घेत असतो. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सायना नेहवालने काय केलं होतं, सर्वप्रथम 2012ची जी ऑलिम्पिक होती या 2012च्या ऑलिम्पिक मध्ये तिने कोणतं पदक मिळवलं होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये तिने कांस्य पदक मिळवलं होतं. ओके. त्याचबरोबर सरकारने तिला पुरस्कार दिलेले आहेत. मग कोणकोणते पुरस्कार दिले याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो पहा. तर पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, त्याच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार आहे आणि अर्जुन पुरस्कार सुद्धा तिला भारत सरकारने दिलेला आहे. ओके. त्याचबरोबर आता आपल्याला प्रश्न होता सरोजिनी नायडू यांचा. मग सरोजिनी नायडू यांना काय म्हणतात तर यांना भारताची कोकिळा म्हणतात. काय म्हणतात, भारताची कोकिळा म्हणतात. कोणाला, सरोजिनी नायडू यांना. लक्षात ठेवा, गायन कोकिळा लता मंगेशकर यांना म्हणतात, परंतु भारताची कोकिळा असं जर प्रश्न आला तर तुम्हाला याचं उत्तर काय लिहायचंय, सरोजिनी नायडू लिहायचं आहे. लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो आपल्याला की भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, असा प्रश्न सुद्धा विचारला जातो. मग भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा कोण होत्या तर त्या सुद्धा सरोजिनी नायडूच होत्या. लक्षात ठेवा. ओके. त्याचबरोबर या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या तर त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न यांचा राहिला सरोजिनी नायडू यांच्याबद्दलचा, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. ओके. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. कोण, सरोजिनी नायडू. ओके. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 2 नंबर पहा, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास डॅश असे म्हणतात. कुणाचं, लाल बहादूर शास्त्री यांचं. आता लाल बहादूर शास्त्री कोण होते, हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ओके. लक्षात ठेवा, कोण होते, दुसरे पंतप्रधान होते. आणि यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात असं विचारलंय तर यांच्या समाधी स्थळास काय म्हटलं जातं, विजय घाट म्हटलं जातं. आता हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला सिंपल सी ट्रिक सांगतो. या ठिकाणी काय झालं होतं आपलं, 1965 ला भारत पाक युद्ध झालं होतं. कुणाचं, भारत पाक युद्ध झालं होतं. या भारत पाक युद्धामध्ये काय केलं होतं, भारताने विजय मिळवला होता आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते तर ते होते लाल बहादूर शास्त्री. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके. काय, विजय घाट. ओके. त्याचबरोबर महत्वाचे काही आहेत अजून की ज्यांचे समाधी स्थळावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. मग त्यात सगळ्यात महत्वाचं आहे महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ कोठे आहे तर ते राजघाट आहे. कोणत्या शहरामध्ये आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं
चैत्यभूमी कोणत्या शहरामध्ये आहे? तर चैत्यभूमी ही मुंबई शहरामध्ये आहे आणि त्या ठिकाणी कोणाचं समाधीस्थळ आहे? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधीस्थळ आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, समाधीस्थळ कुठे आहे? चैत्यभूमी आहे. आणि दीक्षाभूमी कुठे आहे? तर ती नागपूर या ठिकाणी आहे. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं? कन्फ्युजन होतं. मग चैत्यभूमी कुठे आहे? मुंबईला आहे. आणि दीक्षाभूमी कुठे आहे? तर ती नागपूरला आहे. आणि त्या ठिकाणी दीक्षाभूमी का म्हटलं जातं? तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली होती? बौद्ध धर्माची दीक्षा आपल्या अनुयायासहित घेतली होती. कधी? 1956 ला. लक्षात ठेवा. ओके. मग दीक्षाभूमी कुठं? नागपूर. चैत्यभूमी कुठं? मुंबई. चैत्यभूमीला काय आहे? त्यांचं समाधीस्थळ आहे. आणि दीक्षाभूमी काय आहे? तर त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर किसान घाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर या ठिकाणी चौधरी चरणसिंह यांची समाधी आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा अजून, शांतिवन या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर ती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाधी आहे. त्याच्यानंतर शक्तिस्थळ या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची समाधी आहे. त्यांनाच काय म्हटलं जातं पहा? आयर्न लेडी म्हटलं जातं. त्याच्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं, शक्तिस्थळ कुठं? इंदिरा गांधी. ओके. शांतिवन पंडित नेहरू आणि राजघाट महात्मा गांधी. चैत्यभूमी तर मी तुम्हाला सगळ्याला सांगितलंय. म्हणजे हे सगळं तुम्हाला काय करायचं? डोक्यात फिट करून ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी पण एक अतिशय महत्वपूर्ण सूचना. मित्रांनो, आपण पुरवठा निरीक्षक भरतीसाठी म्हणजे अन्न पुरवठा विभागाच्या भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही काय असणार आहे? आयबीपीएस पॅटर्न नुसार ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्री मध्ये पुरवठा विभागाचे झालेले एकूण 7 पेपर्स भेटतील. ओके. आणि हे पेपर्स तुमच्यासाठी काय असतील? अतिशय आयएमपी असतील, अतिशय महत्वपूर्ण असतील. या पेपर्स नुसार काय होईल? तुमच्या अभ्यासाला या ठिकाणी दिशा येईल. ओके. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, फ्री मध्येच आपण तुम्हाला काय करणार आहोत? अतिशय आयएमपी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. या नोट्स एवढ्या डिटेल्स मध्ये मित्रांनो, तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही पुरवठा विभागाच्या भरतीमध्ये 160 प्लस मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. एवढ्या डिटेल्स मध्ये या नोट्स आहेत. ओके. त्याचबरोबर यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा? मराठी असेल, इंग्रजी असेल, टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल आणि अर्थशास्त्र असेल. म्हणजे या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर ती फक्त आपण 150 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आज ही टेस्ट सिरीज घेतील त्यांना ही टेस्ट सिरीज काय होईल? फक्त आणि फक्त 99 रुपयाला आपल्या ऑफर नुसार भेटेल. ओके. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठे पे करायचे मित्रांनो? तर तुमचं गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689141630. तुम्हाला या नंबरवरती काय करायचंय? 99 रुपये पे करायचे आहेत. आणि त्याचा एक काय करायचं तुम्हाला? स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा तुम्हाला? व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला आपला नंबर कोणता आहे पहा? हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9689141630. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज या ठिकाणी काय केली मित्रांनो? प्रोव्हाइड केली जाईल. ओके. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. या ठिकाणी काय विचारले पहा? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल, सत्यमेव जयते हे काय आपलं घोषवाक्य आहे. मग या ठिकाणी विचारलंय की याला कोणी लोकप्रिय केलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. खूप युनिक असा प्रश्न आहे पहा. बऱ्याचशा पुस्तकामध्ये याचा उल्लेख सुद्धा नाही. मग याला लोकप्रिय कोणी केलं होतं? तर याला लोकप्रिय केलं होतं पंडित मदन मोहन मालवीय यांनी. ओके. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1918 साली काय केलं होता? सत्यमेव जयतेचा नारा दिला होता. कोणी दिला होता? पंडित मदन मोहन मालवीय यांनी. कधी? 1918 ला. ओके. आता याचा अर्थ काय होतो? सत्यमेव जयतेचा अर्थ काय होतो? तर नेहमी सत्याचाच विजय होतो, हा याचा अर्थ होतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं की हे सत्यमेव जयते ह्या वाक्याचा स्रोत काय आहे किंवा हे कुठून वाक्य घेण्यात आलंय, कोणत्या ग्रंथामधून, कोणत्या पुस्तकामधून हे वाक्य घेण्यात आलंय? तर हे मुंडकोपनिषद याच्यामधून हे काय करण्यात आलंय? हे वाक्य घेण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 4 नंबर.
थोडासा सोपा प्रश्न विचारला होता या ठिकाणी. काय विचारलंय? मुळा, मुठा, घोड आणि नीरा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत. मग या सगळ्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, भीमा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही भीमा कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा आणि कृष्णाचा संगम कुठं होतो? तर तो कर्नाटकातील कुरुगुडी या ठिकाणी होतो. या संगमालाच काय म्हटलं जातं पहा? भीमा आणि कृष्णाच्या संगमाला काय म्हटलं जातं? तर याला श्री संगम किंवा निवृत्ती संगम असं म्हटलं जातं. वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? पुन्हा सांगायची गरज नाही, सगळ्याला माहिती कुठं होतो? महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ओके, महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याचबरोबर भीमा नदीचा उगम कुठे होतो? तर हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पुणे जिल्ह्यामध्ये. सॉरी, त्र्यंबकेश्वर नाही, त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो. ओके, त्र्यंबकेश्वरला काय आहे? गोदावरी आहे. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर या ठिकाणी होतो. ओके, भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन झालं, या ठिकाणी काय केलं मी ते दूर केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर. पैनगंगा नदीचा उगम डॅश डॅश डोंगरात होतो. कोणत्या नदीचा? पैनगंगा नदीचा उगम विचारला. कोणत्या डोंगरारांगेत होतो किंवा कोणत्या डोंगरात होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरामध्ये होतो? तर हा अजंठा डोंगरामध्ये या नदीचा उगम होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. वारंवार प्रश्न जसा तसा परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. काय विचारले पहा? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? आता हा प्रश्न सुद्धा काय झाला, वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. मग इथं ऑप्शन काय दिले पहा? तापी, वैनगंगा, नर्मदा आणि कृष्णा. तर यापैकी वैनगंगा ही नदी काय होती? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्हाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या महाराष्ट्रामध्ये काय मोठ्या नद्या किती आहेत? 2 आहेत. किती आहेत? फक्त 2 नद्या आहेत. मग ह्या 2 नद्या कोणकोणत्या आहेत? तर एक आहे वैनगंगा आणि दुसरी आहे वर्धा. आणि वैनगंगा आणि वर्धा यांचा जो संयुक्त एकत्रित प्रवाह आहे याला काय म्हटलं जातं? तर यास प्राणहिता म्हटलं जातं. आणि ही प्राणहिता पुढे जाऊन कोणत्या नदीस मिळते? तर ही पुढे जाऊन गोदावरीस मिळते. ओके, लक्षात ठेवा, सोपं आहे, सिंपल आहे. कोणत्या नदीस मिळते? गोदावरी नदीस मिळते. कोणती नदी? प्राणहिता नदी. प्राणहिता नदी कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे? तर ही वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा काय आहे? संगम आहे. आणि या नद्या कशा वाहतात? तर या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात, म्हणजे दक्षिण वाहिन्या नद्या आहेत. ओके, आता या ठिकाणी तापी नदी कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे. नर्मदा सुद्धा कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे. या 2 नद्यांवरती सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात. आणि कोकणातील सगळ्या नद्या सुद्धा काय? पश्चिम वाहिनी आहेत. कृष्णा असेल, गोदावरी असेल, ह्या कोणत्या आहेत? ह्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. ओके, भीमा असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 7 नंबर. हृदय आणि त्याचे कार्य संबंधित शास्त्रास डॅश असे म्हणतात. काय? हृदय आणि हृदयाचे जे कार्य आहे या संबंधित शास्त्रास काय म्हणतात असं विचारलंय. मग याला काय म्हटलं जातं? तर याला कार्डिओलॉजी असं म्हटलं जातं. ओके, मग या ठिकाणी बाकीचे ऑप्शन पहा. जिओलॉजी आहे. मग जिओलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर त्याच्यामध्ये पृथ्वी, खडक आणि मातीचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर डर्मेटॉलॉजी कशाचा? त्वचेचा अभ्यास. पोमोलॉजी फळ लागवडीचा अभ्यास. हा प्रश्न कुठे विचारला होता? तर हा प्रश्न तलाठी भरतीत विचारला होता. ठीक आहे, तलाठी भरतीत आला प्रश्न होता की पोमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर कशाचा? फळ लागवडीचा अभ्यास केला जातो. पायरोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो याच्यामध्ये? तर याच्यामध्ये विषाणूचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 8 नंबर. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो. या ठिकाणी डॅश डॅश पाहिजे होतं. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो. मग हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? तर हिमोग्लोबिन मध्ये काय असतं? लोह असतं. लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन म्हणजे काय असतंय? हिम अधिक ग्लोबिन. ओके, लक्षात ठेवा, हिम अधिक ग्लोबिन म्हणजेच काय? हिमोग्लोबिन. हिम म्हणजेच काय? लोह. आणि ग्लोबिन हे काय आहे? तर हे एक प्रथिन आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की ग्लोबिन हे काय आहे? तर ग्लोबिन हे एक प्रथिन आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो.
हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. हिमोग्लोबिन म्हणजेच काय आहे? लोहा आहे. ओके. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचं, आपल्या रक्ताचा रंग कसा आहे? लाल आहे. आपण म्हणतो की नाही, कोणाचंही रक्त काय असतं? लाल असतं. कुठल्याही जाती धर्माचा माणूस असतो त्या रक्ताचा रंग लालच आपण म्हणतो की नाही. मग हा लाल रंग कशामुळे असतो? तुम्हाला प्रश्न पडला की नाही कधी, किंवा आपल्या रक्ताचा रंग लालच आहे, मग तो लाल कशामुळे असतो? तर तो लाल असतो हिमोग्लोबिनमुळे. लक्षात येतंय? हिमोग्लोबिनमुळे काय असतो? लाल असतो. हे जे हिम आहे म्हणजे हे जे लोह आहे याचा ऑक्सिजनची संयोग होऊन जी क्रिया घडते त्या क्रियेनुसार काय होतो? रक्ताचा रंग लाल होतो. याचं जर उदाहरण पाहिजे असेल तुम्हाला तर आपलं जे गंज लागलेलं लोखंड असतं ना, बघा गंज लागलेलं लोखंड कसं असतं? असं थोडं थोडं लालसर तपकिरी पडलेलं असतं. मग तसंच काय असते? तीच क्रिया आपली रक्तामध्ये झालेली असते. ओके. आणि हिमोग्लोबिनचं रक्तामधलं कार्य काय आहे? तर ते ऑक्सिजनचं वहन करणं हे काय आहे? हिमोग्लोबिनचं महत्वाचं कार्य आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. याच्यावरती परीक्षेत वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थित ऐकून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, त्याच्यावरती प्रश्न आहे. काय विचारलंय? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मग हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आपण आधीच पाहिलं, लोहाची आवश्यकता असते. हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं. कार्य काय आहे? तर ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य आहे. आणि या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की हिमोग्लोबिनचा एक रेणू किती ऑक्सिजनच्या रेणूशी बांधलेला असतो? तर किती ऑक्सिजनच्या रेणूशी बांधलेला असतो? तो 4 रेणूशी बांधलेला असतो. लक्षात ठेवा. म्हणजे एक हिमोग्लोबिनचा रेणू किती ऑक्सिजन वाहू शकतो? 4 रेणू ऑक्सिजन वाहू शकतो. पुढचा प्रश्न 10 नंबर, खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत? ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक पदकं कोणी प्राप्त केली आहेत? तर ती मायकेल फेल्प्स यांनी केलेली आहेत. मायकेल फेल्प्स हे काय? अमेरिकेचा खेळाडू होता. आणि हा काय होता? कोणत्या खेळाचा होता? जलतरणपटू होता. ठीक आहे. लक्षात ठेवा. किती पदकं? एकट्याने एकूण 28 पदकं मिळवलेली आहेत. लक्षात ठेवा. किती? 28 पदकं एका खेळाडूने. काही असे देश आहेत की त्या अख्ख्या देशाला मिळून आतापर्यंत ऑलिम्पिक मध्ये 28 पदकं मिळवता आलेली नाही. ही पदकं एका माणसाने मिळवलेली आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, खालीलपैकी कोणते गिरिस्थान महाराष्ट्रात नाही? आता गिरिस्थान म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? हिल स्टेशन म्हटलं जातं. मग कोणतं हिल स्टेशन महाराष्ट्रामध्ये नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिले? पहिलं पहा, किन्नौर दिलंय. हे पहिलं जे किन्नौर आहे हेच महाराष्ट्रामध्ये नाही. किन्नौर कोणत्या ठिकाणी आहे? तर हे किन्नौर हिमाचल प्रदेशामधलं गिरिस्थान आहे. हे सुद्धा वेगळं लक्षात ठेवायचं. मग महाराष्ट्रातले पहा, आंबोली आहे. आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ओके. याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो. भारतातील सर्वात जास्त पाऊस काय होतो? ह्या आंबोली या ठिकाणी पडतो. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोणावळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी लिहिलेलं पण आहे, पुन्हा लिहिलं. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामधले आहे. गिरिस्थान आहे. यांना थंड हवेचं ठिकाण सुद्धा म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. काय चाललंय? खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतावून लावले? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं विचारलंय की कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला असं विचारलंय. मग सम्राट हर्षवर्धनचा पराभव कोणी केला होता? तर तो पुलकेशी दुसरा हा जो चालुक्य राजा आहे याने काय केला होता? त्याचा पराभव केला होता. मग चालुक्य साम्राज्य कधी होतं पहा? तर हे इसवी सन 535 ते 753 दरम्यान होतं. कुणाच्या नंतर आलं होतं हे? तर वाकाटक राजघराण्याच्या पतनानंतर पश्चिम भारतात काय झालं होतं? चालुक्य राजघराण्याची स्थापना झाली होती. आणि या चालुक्य राजघराण्याचा मूळ संस्थापक कोण होता? हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. मग मूळ संस्थापक कोण होता? तर जयसिंग हा काय होता? चालुक्य राजघराण्याचा मूळ संस्थापक होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा बघा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की बदामीचा जो किल्ला आहे हा किल्ला कोणी बांधला? तर बदामीचा किल्ला कोणी बांधला होता? पहिला पुलकेशी हा जो चालुक्य राजा होता याने बदामीचा किल्ला बांधला होता. आणि ठीक आहे, पुढचं काय एवढं महत्वाचं नाही, पण तरी लक्षात ठेवा ही जी बदामीचे जे चालुक्य होते यांचा एक कर्तबगार राजा होऊन गेला. हा कोण होता? हा विक्रमादित्य होता. आणि कितवा विक्रमादित्य? तर 6वा विक्रमादित्य. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 13 नंबर. चोल प्रशासनात मुवेंद वेलन काय? मुवेंद वेलन
चा अर्थ काय होतो? आता या ठिकाणी पहा, वेलन हा जो शब्द आहे, ह्या वेलनचा अर्थ होतो शेतकरी. काय? शेतकरी. ओके. मग या ठिकाणी पहा, मुळात वेलनचा अर्थ काय होत असेल तर काय? 3 राज्यांच्या सेवारत शेतकरी, म्हणजे 3 राज्यांची, ज्या शेतकऱ्यांनी 3 राज्यांची सेवा केलेली आहे त्याला हा मुवेंद वेलन हा एक किताब दिला जायचा. काय दिला जायचा? किताब होता. हा एक काय होती? ही एक पदवी होती. ओके. कुणातर्फे दिली जायची ही? तर ही चोल राज्यातर्फे, म्हणजे चोल प्रशासनात ही पदवी दिली जायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर. एजी हे डॅशचे प्रतीक आहे. एजी कशाचं प्रतीक आहे? तर हे चांदीचं आहे. प्रतीक म्हणजेच काय? संज्ञा. तर ही कशाची संज्ञा आहे? चांदीची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 काय विचारले पहा, भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस अंमलात आले तेव्हा किती अनुसूच्या होत्या असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग किती अनुसूच्या होत्या? तर एकूण 8 अनुसूच्या घटनेमध्ये होत्या. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, भारताची घटना अंमलात कधी आली होती पहा, किंवा कधी मंजूर करण्यात आली होती. आता ही अंमलात कधी आली होती? तर ही अंमलात आली होती 26 जानेवारी 1950 ला. कधी? 26 जानेवारी 1950 ला काय झाली होती? अंमलात आली होती. भारतीय घटना मंजूर कधी झाली होती? तर ही 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1950 ला मंजूर झाली होती. अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950. ज्यावेळेस मंजूर झाली किंवा ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस किती कलम होते? तर एकूण 395 कलम होते. भाग किती होते? तर एकूण 22 भाग होते. आणि अनुसूच्या किती होत्या? तर एकूण 8 अनुसूच्या होत्या. आता सध्या अनुसूच्या किती आहेत? तर सध्या एकूण 12 अनुसूच्या आहेत. हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे? आता इथं काय सांगितलं आपल्याला? अचूक सांगितलंय. अचूक म्हणजे काय? चूक नसणारा, म्हणजेच काय? बरोबर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणती जोडी ओळखायची? बरोबर जोडी ओळखायची आहे. ठीक आहे. मग पहिलं ऑप्शन काय दिलंय आपल्याला? 1928 नेहरू रिपोर्ट. ही जोडी काय मित्रांनो? बरोबर जोडी आहे. पहिली जोडी काय आपली या ठिकाणी? बरोबर जोडी आहे. मग या ठिकाणी पहा, पहिली परिषद. आता ही कोणती परिषद असणार आहे? तर पहिली गोलमेज परिषद. ठीक आहे. त्यांनी जरी शब्द दिला नसला तरी आपल्याला लक्षात येते पहिली गोलमेज परिषद आहे. मग ही पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? तर ही 1930 ला झाली होती. एकूण किती गोलमेज परिषद झाल्या होत्या? 3 झाल्या होत्या. 1930, 1931 आणि 1932. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा कधीचा आहे? तर हा कायदा कधीचा आहे? 1935 चा कायदा आहे. सगळ्यात फेमस कायदा आहे, सगळ्यात मोठा विस्तृत कायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सायमन कमिशन. सायमन कमिशन कधी भारतात आलं होतं? हे मला वाटतं 1928 ला आलं होतं भारतामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 17 नंबर. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? सेम टाईपचा प्रश्न आहे. अचूक म्हणजे काय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे? अचूक म्हणजे कोणती जोडी? तर अचूक म्हणजे बरोबर जोडी. हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या हे लक्षात राहत नाही. अचूक म्हणजे आपल्याला चूक वाटतं आणि मग आपलं उत्तर चुकतं. ठीक आहे. मग इथं काय दिलंय? पहिली जोडी काय दिली? 1891 विधवा पुनर्विवाहाला मान्यता. हे चुकीचं आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता कधी दिली होती? ही 1891 नसून कधी आहे? 1856 आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर सतीबंदी कायदा 1829. ही जोडी काय आहे? बरोबर आहे. सतीबंदीचा कायदा कधी झाला होता? 1829 ला झाला होता. त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा ऑप्शन आपण चुकीचा असणार आहे, पण बघूया आपण. 1856 काय? संमती वयाचा कायदा. चुकीचा आहे. संमती वयाचा कायदा कधीचा आहे? तर हा 1891 चा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा त्यांनी काय केलं? या दोन कायद्यामध्ये उलट केलं. पहा, विधवा पुनर्विवाह कायदा 1891 लिहिलं, पण हा कधीचा आहे? 1856 चा आहे. आणि इथं संमती वयाचा कायदा 1856 लिहिलं, पण तो कधीचा आहे? 1891 चा आहे. ओके. आणि इथं काय? सुधारणा कायदा. हे सुधारणा कायदे काय होते? भरपूर होते, परंतु 1897 ला कुठलाही सुधारणा कायदा झाला नव्हता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? सोपा प्रश्न विचारला होता. सगळ्या महाराष्ट्राला माहित असणार याचं उत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 1674 साली झाला होता. आता या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आणि हे सगळं तुमचं कसं पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. का तोंडपाठ पाहिजे?
तर हे खूप आयएमपी आहे. परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जातात, म्हणून खूप महत्वाचं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला असं विचारलं जातं. मग कधी झाला पहा, 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. कोणत्या किल्ल्यावरती झाला? शिवनेरी. ठीक आहे, शिवनेरी किल्ल्यावरती. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी किल्ला? तर तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? तर ही किल्ले रायरेश्वर या ठिकाणी घेतली. कधी घेतली? 27 एप्रिल 1645 साली. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तर पहिला किल्ला त्याने जिंकला होता तोरणा किल्ला. कधी? 7 मार्च 1647 साली. ओके. कोणत्या खोऱ्यामध्ये आहे हा किल्ला? तर हा कानंद खोऱ्यामध्ये आहे तोरणा किल्ला. ओके. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. कधी केला होता? 10 नोव्हेंबर 1659 ला केला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुण्याचा जो लाल महल आहे, या लाल महालावरती काय केलं होतं? छापा घातला होता. आणि त्या ठिकाणी काय केलं होते? शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती. मग हा कधी छापा घातला त्यांनी? 5 एप्रिल 1663 ला त्यांनी लाल महालावरती छापा मारला होता. ठीक आहे. हे सगळं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याभिषेक तुम्हाला आताच सांगितलं मी. तारीख पण लक्षात ठेवा, 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला होता. आणि निधन कधी झालं महाराजांचं? तर ते 3 एप्रिल 1680 साली. हा काळा दिवस होता. ठीक आहे. पुढचा आहे आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20 काय विचारले पहा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? कोणता किल्ला? सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे असा आपल्या ठिकाणी प्रश्न विचारला. ऑप्शन काय दिलेत पहा, हिंगोली, बीड, लातूर आणि रत्नागिरी. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर काय करायचं मित्रांनो? कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा काय करा, कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.